पूर्णानंदम निर्विकारम कैवल्यम अव्यक्तम अमूर्तम अनंतम निरामयम निरंजनम निरापेक्षम निरावलंबम निशून्यम बुद्धानंदम सर्वेश्वरम करुणाकरम निशून्यम बुद्धानंदम सर्वेश्वरम करुणाकरम। आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी अधिष्ठानाला अभिवादन करतो। ज्या ज्ञानपरंपरेनं आजपर्यंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवला, त्या सर्व आचार्य परंपरेनं या ठिकाणी परंपरेला अभिवादन करतो। ज्या मार्गदर्शक गुरुवर्यांचं म्हणजे आम्हा सर्वांना जे अमृतकाळा या धर्मरूप विचाराची प्राप्त होते आहे, त्या सर्वांप्रती श्रद्धा व्यक्त करतो। आणि आज आपण जाऊ ग्रंथाची या गावा श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेचं हे जाऊ ग्रंथाची या गावा या सदरातलं आजचा हा 5वा भाग याच्यामध्ये आपली भेट होते आहे। मध्यंतरी आपण पवित्र पर्वाचा एक भाग घेतला, तसा हा आजचा आपला 6वा भाग आहे, याच्यामध्ये आपली भेट होते आहे। चरित्र ग्रंथाचे संदर्भ आपण अभ्यासतो आहोत। ग्रंथ मानवी जीवनाला कशा प्रकारे फलद्रूप करतात, उपकारक असतात, मार्गदर्शक असतात। मानव संप्रदायाची सर्वात महत्त्वाची परंपरा जर कुठली असेल तर ती वाङ्मयाची ही परंपरा आहे। आणि म्हणून या वाङ्मय परंपरेचं चिंतन करत असताना या सर्व ग्रंथांची तोंडओळख आपल्याला करावी या पवित्र हेतूनं श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेनं हा उपक्रम सुरू केलेला आहे। मागील सत्रामध्ये आपण श्रीकृष्ण चरित्राची तोंडओळख करून घेतली आणि आज आपण या श्रीकृष्ण चरित्राचे अंतरंग आणि श्रीकृष्ण चरित्राचे वाङ्मयीन गुणवैशिष्ट्य याचं चिंतन करणार आहोत। कारण ज्याप्रमाणे एखादं प्रेक्षणीय स्थळ असतं, त्या स्थळाचे सर्व अवशेष आपण पाहतो, सर्व भाग आपण पाहतो, तिथल्या प्रत्येक सौंदर्याच्या छटा आपण टिपण्याचा प्रयत्न करत असतो। किंबहुना जिथे डोळ्याने टिपण्यासाठी आपले डोळे अपुरे ठरतात, त्या ठिकाणी आपण कॅमेराने त्याचे चित्र काढून आपल्या याच्यामध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवण्याचं काम करत असतो। ग्रंथ असे हे आहेत, या ग्रंथांमध्ये असे विचार आहेत, असे संदर्भ आहेत। काल मला एकाने प्रश्न विचारला की बापू, सर्व विविध संदर्भ असताना आपण जाऊ ग्रंथाची या गावा हा ग्रंथाचा रस्ता का निवडला, एक थोडक्यात सांगून आजच्या या विषयाकडे येतो। या विषयाची प्रस्तावनाच आहे थोडक्यामध्ये। ग्रंथ यासाठी महत्त्वाचे आहेत कारण ग्रंथामध्ये गाव आहे, ग्रंथामध्ये नद्या आहेत, ग्रंथामध्ये डोंगर आहे, ग्रंथामध्ये निसर्ग आहे, ग्रंथामध्ये विचार आहेत, ग्रंथामध्ये माणसं आहेत, ग्रंथामध्ये प्राणी आहेत। संपूर्ण जगत सामावलेलं आहे या ग्रंथामध्ये। माणसं बदलतात पण ग्रंथाची पानं बदलत नाहीत। माणसं रुसतात, माणसं रागावतात, पुस्तकातली माणसं मात्र स्थिर असतात। माणसं भांडतात, पुस्तकातली माणसं मात्र स्थिर असतात। तुम्हाला ग्रंथामध्ये नद्या दिसतील पण त्या नद्या वाहतात, पण त्याच्यामधलं पाणी तुम्हाला ग्रंथात दिसणार नाही। ग्रंथामध्ये एखाद्या शब्दामध्ये डोंगराला लागलेला वनवा आपल्याला दिसतो, पण त्या वनव्याच्या झाडा आपल्याला ग्रंथामध्ये दिसत नाही, त्या शब्दाने अनुभवायला लागतात। म्हणून संपूर्ण जग जरी बदललं तरी ग्रंथ बदलत नाहीत। म्हणून ग्रंथ अशी गोष्ट आहे अविचल राहणारी, स्थिर अशी गोष्ट आहे। आणि म्हणून ग्रंथामधले जे शब्द असतात त्यांना अक्षर साहित्य असं म्हणतात। ज्याचा कधी क्षर होत नाही असं ते साहित्य असतं, त्याला अक्षर साहित्य असं म्हणतात। अशाच ग्रंथाच्या गावाला आपण जातो आहोत। श्रीकृष्ण चरित्राच्या माध्यमातून पूर्ण परब्रह्म परमेश्वर गोपाल श्रीकृष्ण महाराज कसे होते, त्यांचा विचार कसा होता, त्यांनी ज्या लीळा केल्या। आमचे स्वामी सांगतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत लीळा केल्या, अनंत पवाडे केले। अशा प्रकारच्या श्रीकृष्णांची या लीळा आणि या सर्व पवाडे आपल्याला या ठिकाणी चिंतन करतो आहोत। मागच्या रविवारी आपण याची तोंडओळख करून घेतली आणि श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा मागच्या सत्रामध्ये आदरणीय निलेश दादांनी आपल्याला कथन केली। आज या संपूर्ण श्रीकृष्ण चरित्राचं अंतरंग कसं आहे, बाह्यरंग आपण मागच्या वेळेला पाहिलं, अंतरंग कसं आहे याचा विचार आता आपण या ठिकाणी करणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराच्या लीळा अशा आहेत, अमृतमय चरित्रे रमणीय रूपे विचित्रे भवमोचके चरित्रे राऊळाचे। परमेश्वराची चरित्र अशी आहेत, ते अमृतमय आहेत। या अमृतमय असणाऱ्या लीळांचं चिंतन आपण या सदरामध्ये करतो आहोत। ज्या श्रीकृष्ण चरित्राचं आपण या ठिकाणी चिंतन सुरू केलेलं आहे, खरं तर हे श्रीकृष्ण चरित्र हे मानव संप्रदायाच्या श्री ब्रह्मविद्या संशोधन संपादन संस्थेनं मागच्या वर्षी प्रकाशित केलेलं हे श्रीकृष्ण चरित्र आहे आणि हे वाइंदेशकर पाठाचं श्रीकृष्ण चरित्र आहे। याचा अर्थ असा आहे की या संपूर्ण आत्तापर्यंत
जवळजवळ श्रीकृष्ण चरित्राचे 3 पाठ आपल्या परंपरेमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत. जो पिढीपाठ म्हणून जो प्रमाणपाठ मानला जातो त्याच्यामध्ये जवळजवळ 47 लीळा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा पाठ आपल्या समोर आहे, तो म्हणजे तळेगावकर पाठ, अर्थात त्याला पारिमांडल्य पाठ असं म्हणतात. याच्यामध्ये जवळजवळ 82 लीळा आपल्याला पाहायला मिळतात. आणि वाइंदेशकर पाठ अशा प्रकारचा एक पाठ आहे ज्याचं संकलन सुमारे 1300 ते 1334 या कालखंडामध्ये झालं. या वाइंदेशकर पाठामध्ये श्रीकृष्ण चरित्राच्या एकूण 109 लीळा आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग 109 लीळांचं हे वाइंदेशकर पाठाचं श्रीकृष्ण चरित्र आपल्या समोर आहे, त्याचं आपण चिंतन करतो आहोत. मग ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली, कशी सुरू झाली, या दृष्टिकोनातून तेही पाहणं गरजेचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नंतर या परंपरेचे खऱ्या अर्थानं अध्वर्यू झाले म्हणजे जे पहिले आचार्य आद्य आचार्य श्री नागदेव आचार्य यांनी या संपूर्ण लीळा ज्या गुरुकुळाला निरूपण केल्या, त्या गुरुकुळामध्ये तपोनिधी कमळाऊसा होत्या, त्यांनी त्या पाठांतर केल्या. त्यांच्यापासून नंतरची जी त्यांची सत्शिष्य आली तपोनिधी पोमाईसा, हिने म्हणजे कमळाऊसांनी या पोमाईसाला सांगितल्या, त्यांनी पाठांतर केलं. मग पोमाईसांनी त्यांचे जे शिष्य होते श्री बांबेराज न्यायमबास यांना त्या लीळा सांगितल्या, त्यांनी त्या लीळा पाठांतर केल्या. ते पाठ केल्यानंतर त्यांचे जे शिष्य आले ज्यांचं नाव श्री मेंगोबास असं होतं, त्यांनी या लीळा पाठ केल्या. मग त्यांनी त्यांचे जे शिष्य होते श्री सोंगोबास यांनी या लीळांचं यथार्थ पद्धतीनं पाठांतर केलं. आणि मग पाठांतर केलेल्या या लीळा या शब्दबद्ध व्हायला पाहिजे, लिहून काढल्या गेल्या पाहिजे, या भावनेतून आचार्य श्री सोंगोबासांनी या लीळा त्यांचे जे सत्शिष्य होते गोपाळबास यांना सांगितल्या. आणि या संपूर्ण वाइंदेशकर पाठाच्या लीळा गोपाळबासांनी शब्दबद्ध केल्या, अक्षरबद्ध केल्या. अशी ही परंपरा म्हणजे अव्याहत चालत आली. शके 1300 ते 1334 या दरम्यान या वाइंदेशकर पाठाच्या श्रीकृष्ण चरित्राच्या लीळांचं संकलन झालं. आता इथे ही परंपरा कशी सुरू झाली हे आपण पाहिलं, इथपर्यंत कसं आलं श्रीकृष्ण चरित्र हे पाहिलं. आता तुमच्या मनामध्ये सर्वसाधारणतः शंका निर्माण होत असेल की पिढीपाठामध्ये 47 लीळा आहेत, वाइंदेशकर पाठामध्ये 109 लीळा आहेत किंवा मंडळ पाठामध्ये 82 लीळा आहेत, मग या संख्या कमी अधिक कशा झाल्या असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्याबद्दल या मुद्द्यामध्ये आता आपण चिंतन करणार आहोत. एक गोष्ट इथे महत्त्वाची लक्षात घ्यायला हवी, सुरुवातीचं या लीळांचं संकलन परमार्गामध्ये आजही असा संकेत आहे की ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्ययन चिंतन हे जसं तशा पद्धतीने हे श्री गुरुमुखे घ्यावं लागतं. अक्षरांनी केवळ काळाक्षरे बोध नव्हे, संपूर्ण काळा अक्षराने फक्त शब्दबद्ध केलेल्या अक्षरातून बोध होतो असं नाही, माहिती मिळेल पण त्याचा उमट श्री गुरुमुखातून होत असतो. म्हणून आपल्या पंथ परंपरेमध्ये गुरुमुख या शब्दाला फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता दुसरा महत्त्वाची इथे संदर्भ असा निर्माण होतो, मग लीळांची संख्यामध्ये असा बदल कसा झाला. पूर्वजांनी ज्या पिढीपाठामध्ये संकलित केलेल्या लीळा आहेत, श्रीकृष्ण महाराजांचे 2-2, 3-3 प्रसंग एकाच लीळेमध्ये आलेले आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, अंतःपुर प्रणयन नावाची लीळा आहे श्रीकृष्ण चरित्रामध्ये. श्रीकृष्ण महाराजांच्या 8 प्रमुख ज्या राण्या आहेत त्यांच्या विविध प्रसंगामध्ये त्यांचं लग्न श्रीकृष्ण महाराजांसोबत झालंय. अर्थात त्या प्रत्येकाचा प्रसंग भिन्न भिन्न आहे. 16 सहस्र स्त्रियांसोबत जो विवाह झाला त्याचा प्रसंग भिन्न आहे. मग या सर्व प्रसंगांच्या वेगळ्या वेगळ्या लीळा नंतरच्या पाठात आल्या, म्हणून याची संख्या वाढताना दिसते. महायुद्धाच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटनेमध्ये युद्धाच्या दिवसामध्ये बदल होत गेला. पण भीष्माचार्य आहेत हे जेव्हा पितामह भीष्म आहेत हे जेव्हा याचे प्रमुख होते कौरवांचे, त्यावेळेला तो कालखंड तो एका लीळेमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर आलेले जे त्यांचे कौरवांचे जे सेनापती त्यांचा नंतरच्या टप्प्यामध्ये संदर्भ आला. अशा भिन्न भिन्न एकाच लीळांचे असे अनेक लीळा अनेक घटना झाल्या, त्याच्यातून ही संख्या वाढलेली दिसते. त्याचं एक प्रमाण महत्त्वाचं सांगतो. वाइंदेशकर पाठाच्या संदर्भामध्ये एक मौखिक परंपरेनं घटना आमच्यापर्यंत पोहोचली. जे वाइंदेशकर पाठाच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे अधिक माहिती आम्हाला भेटली ते म्हणजे माळवे साहेबांनी ही घटना मौखिक परंपरेतून आम्हाला सांगितली. ते म्हणाले, काही वर्षापूर्वी म्हणजे मागच्या कालखंडामध्ये लीळाचरित्राचं संपादन प्रकाशन होण्याच्या अगोदर एक पंथातील ज्येष्ठ आचार्य होते, संत होते, पायी पायी परिभ्रमण करत करत ते रिद्धपुराला पोहोचले. त्यांच्या झोळीमध्ये श्रीकृष्ण चरित्राची पोथी होती आणि त्यांना रिद्धपुरातले सर्व स्थान वंदन करत होते. मग आता त्या ठिकाणी असलेला सर्वात प्राचीन असलेला एक मठ होता. त्या मठामध्ये त्यांनी स्वतःची मात्रा ठेवली
आणि ते रिद्धपुरातील सर्व स्थाने दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं ते वंदन करायला जायचे. आपला दैनिक विधी आचरण करायचे, प्रसाद सेवा, अटन आहे, विजन आहे, हे सर्व करत ते स्थानवंदन करायचे. दरम्यान पहिल्या दिवशी तिथे जे त्या म्हणजे मठातले प्रमुख होते, त्यांच्या क्षेमवार्तेमध्ये ही गोष्ट लक्षात आली की यांच्या झोळीमध्ये श्रीकृष्ण चरित्राची पोथी आहे. मठातले जे प्रमुख होते त्यांची ही गोष्ट लक्षात आली आणि मग त्यांनी विचारलं की तुमच्याकडे जी पोथी आहे श्रीकृष्ण चरित्राची, ती जर मला दिली, तुम्ही रिद्धपूरमध्ये असेपर्यंत मी या सर्व लीळा लिहून घेतो. असं म्हटल्यानंतर त्यांनी ती पोथी त्या म्हणजे मठातील आचार्यांकडे दिली आणि ते दिल्यानंतर जवळजवळ हे 6 दिवस त्या रिद्धपूर परिसरातील स्थानवंदन करत ते साधक राहिले. पण या 6 दिवसामध्ये जेवढ्या लीळा त्यांना लिहून काढता आल्या, कारण त्यावेळेला नकल करण्याचं दुसरा कुठलाही साधन उपलब्ध नव्हतं, त्यांनी लिहून काढता आल्या, तेवढ्या जवळजवळ 72 लीळा त्यांनी लिहून घेतल्या. 5 दिवसामध्ये 72 लीळांची नोंद झाली आणि 5व्या दिवसानंतर 6व्या दिवशी ते आलेले जे संत साधक होते त्यांनी पुन्हा पोथी मागून घेतली आणि ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. अर्थातच 72 लीळांची ही अर्धवट असलेली पोथी त्या मठामध्ये कायमस्वरूपी राहून गेली. आणि मग पुढे येणारे जेव्हा ते संपादन संशोधनाचं काम सुरू झालं, तेव्हा त्या आचार्यांकडून 72 लीळांची ही श्रीकृष्ण चरित्राची पोथी पुढे संपादनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये काय झालं, त्या संतांकडची जी पोथी होती ती नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा उपलब्ध झाली, त्या पोथीची मूळ प्रत आम्हाला आदरणीय आचार्य श्री बदनापूर आश्रमाचे संचालक आचार्य श्री पट्टाधिष्ठित महंत श्री शिवलीकर बाबा यांच्याकडे ती पोथी आम्हाला भेटली. जवळजवळ 1510 शकांची नोंद त्याच्यामध्ये होती. त्यासोबतच आदरणीय आचार्य श्री वांबोरीचे मामाजी, आदरणीय आचार्य श्री अमरावतीचे बाबाजी आणि आदरणीय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आचार्य परमहंत श्री गोपीराज बाबा, या 4 ग्रंथालयामधून आम्हाला ज्या पोथ्यांच्या वेगळ्या वेगळ्या 4 पोथ्या मिळाल्या, त्याच्यातील 4 पोथ्यांचा वापर करून आपण या श्रीकृष्ण चरित्राच्या वांजेश्वर पाठाचं संपादन केलेलं आहे. अर्थात हे संपादनाचे संदर्भ सांगणं या ठिकाणी अनिवार्य होतं, म्हणून हा खुलासा मी या ठिकाणी केला. आता या श्रीकृष्ण चरित्रामध्ये जे अंतरंग कसं आहे त्याचं आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, महानुभावांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये तत्वज्ञानाचे विविध संदर्भ विपुल प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना महानुभाव संप्रदायातील संत साधकाचा मूळ जर कुठला जर हे असेल, वैशिष्ट्य असेल, जे लक्षणीय वैशिष्ट्य की महानुभाव पंथामध्ये तत्वज्ञानाला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच महानुभाव पंथाचं दुसरं नाव ज्ञानपंथ असं सुद्धा आहे. अर्थातच या ज्ञानपंथामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये विविध ज्ञानाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने या श्रीकृष्ण चरित्रामध्ये आलेलं तत्वज्ञान या मुद्द्याचं आता आपण चिंतन करणार आहोत. श्रीकृष्ण म्हणजे भगवंताचा अवतार कसा झाला, महादाईसाचा एक घटना तुम्हाला श्रीकृष्ण आपल्याला लीळा चरित्रात पाहायला मिळते. विविध परिसरामध्ये असलेली महादाईसा धार्मिक वृत्तीची होती. गावामध्ये ज्या ठिकाणी पुराण निरूपण चालायचं, कथा चालायची, ती तिथे जायची आणि तिथे गेल्यानंतर ते निरूपण ऐकायची. निरूपण ऐकून आल्यानंतर त्याच्याबद्दलच्या तिच्या मनातल्या ज्या जिज्ञासा असायच्या, शंका असायच्या, संध्याकाळी ती स्वामींना विचारायची, जीजी आजी पुराणी ऐसे ऐकेले ते साच. आणि असं म्हटल्यानंतर स्वामी निरूपण करायचे. स्वामी म्हणायचे, बाई ते केवी जाणती ते येथोनी तुम्हाशी निरोपीच तशी. आणि मग स्वामी आपल्या परावाणीतून या सर्व या श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा तिथे कथन करायचे. म्हणजेच महादाईसाच्या प्रश्नावरून या ठिकाणी या लीळांचा म्हणजे उलगडा आपल्या सर्वांना झालेला आहे. आणि हे सर्व पाहत असताना ती जेव्हा विचारते, जी श्रीकृष्ण चक्रवर्ती कैसे जन्मले, स्वामी सांगतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती या ठिकाणी क्षत्रियांचा अन्वयी सोमवंशी वसुदेव देवकीच्या उदरी या ठिकाणी उभयद्रश्यावतार गर्भीचा अवतार झाला असं स्वामी सांगतात. अर्थात तत्वज्ञान इथे सुरुवात होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानवपंथाच्या तत्वज्ञानाच्या संदर्भाने परमेश्वर 3 प्रकारे अवतार धारण करतो, त्यामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींचा अवतार हा गर्भीचा अवतार आहे. हा महत्त्वाचा तत्वसिद्धांत आपल्याला या लीळेमध्ये पाहायला मिळतो. उदाहरणादाखल मी हा संदर्भ दिला. तत्वज्ञान ठिकठिकाणी कसं आलं, श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केल्यानंतर जवळजवळ कंसवध हा वयाच्या 17व्या वर्षी केला. तोपर्यंतचा कालखंड हा जवळजवळ विज्ञानाच्या विविध लीळा करण्यामध्ये गेला. मग या विज्ञानाच्या विविध लीळांचं तत्वज्ञान आपल्याला श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळतं. पुढे गेल्यानंतर प्रत्येक भक्ताची प्रतिती भिन्न भिन्न कशी असते
संजयो प्रतिती कथन नावाची लीळा श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळते. संजय जे होते ते श्रीकृष्ण चक्रवर्तींना चतुर्भुज स्वरूपामध्ये बघायचे, म्हणून त्यांची वैकुंठनाथ अशी प्रतीती होती श्रीकृष्ण चक्रवर्तींबद्दल. त्याच श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांकडे अर्जुन सख्यत्व भावनेने पाहतो आणि म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तींना अर्जुन देव हे विश्वरूपामध्ये दिसायचे. गीतेच्या 18व्या महाभारताच्या युद्धाच्या संदर्भामध्ये आपल्याला हे माहिती असेल, श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं त्यावरून अर्जुनाची श्रीकृष्ण चक्रवर्तींवर विश्वरूप अशी प्रतीती होती. त्याच ठिकाणी प्रेमसंचारी, चौकळीकेचे प्रेमसंचारी असणारे उद्धवदेव जे भक्त होते त्यांची मात्र यथार्थ प्रतीती होती. श्रीकृष्ण चक्रवर्तींना ते कैवल्य परब्रह्म देखती अशा प्रकारचं प्रत्यक्ष ईश्वराचं स्वरूप या चौकळीकेच्या प्रेमी असणाऱ्या उद्धवदेवांना पाहायला मिळायचं. श्रीकृष्ण चक्रवर्ती एकच आहेत, पाहणारी माणसं भिन्न भिन्न आहेत. त्याप्रमाणे त्यांना प्रतीती येत गेली. अर्थात हा तत्वाचा महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो या श्रीकृष्ण चरित्रामध्ये. श्रीकृष्ण चरित्रामध्ये प्रत्येक लीळेमध्ये असे अनेक तत्वज्ञानाचे संदर्भ आहे. आज महत्त्वाचा अजून एक संदर्भ मला तुम्हाला सांगायचा आहे. श्रीकृष्ण चरित्रामध्ये एक लीळा अशी येते, जरासंध पाठवर्ण करणे, किंबहुना आपल्या सर्वांना ती म्हणजे माहीत असणारी ती लीळा आहे, घटना आहे. 17 वेळेला या म्हणजे मगधाचा जो राजा होता हा जरासंध यांनी गोपालकृष्णांच्या या मथुरेवर स्वारी केली, परंतु 17 वेळेला त्याचा पराभव केला. 17 वेळेला पराभव केल्यानंतर सुद्धा त्याची गोपालकृष्णांना पराभूत करण्याची इच्छा अपूर्ण राहून गेली. मग 18व्या वेळेला पराभूत करण्याच्या अगोदर त्याने महादेवाची उपासना केली. अर्थात ती उपासना केल्यानंतर त्याने महादेवाला विनंती केली की महादेव प्रसन्न झाले. महादेवाला विनंती केली की मी आजपर्यंत 17 वेळा स्वारी केली म्हणजे या ठिकाणी मथुरेवर, पण मी गोपालकृष्णांना कधी पराभूत नाही करू शकतो. माझी इच्छा आहे त्यांना एकदा तरी मी माझ्या आयुष्यामध्ये मला पराभूत करता आलं पाहिजे. महादेवाने सांगितलं की तुझी इच्छा बरोबर आहे, पण श्रीकृष्ण चक्रवर्तींना तुला पराभूत करता येणार नाही, ते अपराजित आहे, तू त्यांना कधीच पराभूत नाही करू शकत. मग म्हणाले त्यांनी मला पाठ राखून तरी पलायन केलं पाहिजे, पाठीवर न केले पाहिजे. आणि त्यावेळेला या महादेव या देवतेने जरासंधाला वर दिला, आशीर्वाद दिला की एक वेळेला श्रीकृष्ण महाराज तुला पाठ दाखवतील. हा पाठीमागची याला पूर्वपीठिका असं म्हणतात. याचा उलगडा आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये होतो. अर्थातच 18 वेळेला त्यांनी स्वारी केली आणि यावेळेला स्वारी करताना जरासंधाने त्याच्यासोबत काळयवन नावाचा अफगाणिस्तानातून एक दैत्य आणलेला होता आणि तो जेव्हा गोपालकृष्णांवर आक्रमण करून गेला, स्वाभाविकच गोपालकृष्ण महाराज परमेश्वर अवतार होते. कृष्ण नीती कृष्ण तत्व याच्यावर आपलं चिंतन कृष्णायनमध्ये झालं होतं. गोपालकृष्ण महाराजांनी पलायन करताना युद्धातून पाठ दाखवून पळायला सुरुवात केली. पहिली गोष्ट अशी, पहिल्यांदा गोपालकृष्ण महाराजांनी जे हजारो वर्ष राज्य केलं, 1000 वर्षांनी वर काही वर्ष भरली, इतकं राज्य केलं. याच्यामध्ये एकमेव अशी घटना की गोपालकृष्ण महाराज स्वतःच्या प्रतिपक्षाला पाठ दाखवून पळाले. याचं कारण असं आहे की त्या जरासंधाला वर दिलेला होता, तो वर सत्य करण्यासाठी गोपालकृष्ण महाराजांनी पाठ दाखवली. आपल्याला लीळा एवढीच माहिती आहे, गोपालकृष्ण महाराजांनी पाठ दाखवली म्हणून त्यांना रणछोडदास हे नाव प्राप्त झालं. पण याच्या पाठीमागचं तत्व आपल्याला कुठे पाहायला मिळतं ते श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळतं. मग गोपालकृष्ण महाराज पुढे, तो कालेवन पाठीमागे त्यांचा प्रवास सुरू झाला. पळत पळत गोपालकृष्ण महाराज जंगलामध्ये गेले. एका गुहेमध्ये जिथे मुचकुंद राजा झोपलेला होता, गोपालकृष्णांनी स्वतःच्या कमरेचा तो पितांबर काढला, त्या मुचकुंद राजाच्या अंगावर टाकला आणि मग गोपालकृष्ण महाराज कोपऱ्यामध्ये एका आड लपून उभे राहिले. कालेवन तिथे पोहोचला. त्याच्या लक्षात आलं पितांबर पांघरलेला हा कृष्ण झोपला असेल. लात मारून त्याने उठवायचा प्रयत्न केला. मुचकुंद राजाने देवांना युद्धामध्ये दैत्यांच्या विरोधात मदत केली होती. देवांनी त्याला वर दिला होता, तुला निद्रा लाभेल, गोपालकृष्ण महाराजांच्या दर्शनाने तुझा उद्धार होईल आणि तुझी निद्रा जो भंग करेल तो जळून भस्मसात होईल. त्याला वर मिळालेला होता. त्या वराचा नेमका उपयोग गोपालकृष्णांनी इथे करून घेतला. हे तत्व आहे. डोळे उघडून मुचकुंदाने पाहता क्षणीच काळ येऊन तिथे जळून भस्मसात झाला आणि गोपालकृष्णांच्या दर्शनानं तिथे मुचकुंदाचा उद्धार झाला. कृष्ण तत्व याच्यामध्ये, तत्वज्ञान याच्यामध्ये आहे. महादेवाने वर दिला म्हणून गोपालकृष्ण महाराजांनी पाठ्यवर्ण केले. बऱ्याच म्हणजे पुराणकारांना, भागवतकारांना, अन्य लोकांना अर्धवट लीळा माहिती असते, त्याची पूर्वपीठिका माहिती नसते. भाणवत पंथातील साहित्य साधनेनं ग्रंथकारांनी हे काम केलं. एखाद्या घटनेच्या पाठीमागची जी पूर्वपीठिका असते
तिचा उलगडा या श्रीकृष्ण चरित्रानं आपल्याला केलेलं दाखवून देतो. म्हणून या श्रीकृष्ण चरित्रामधलं तत्त्वज्ञानाचं चिंतन करताना प्रत्येक लीळांमध्ये विविध पद्धतीने चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या या सदरामध्ये तत्त्वज्ञानाचा या मुद्द्यांचं आपण चिंतन केलं. त्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर करता येईल. वेळेच्या दृष्टिकोनातून ते संयुक्तिक ठरणार नाही, म्हणून या श्रीकृष्ण चरित्राचा ज्या अंतरंगातला जो वाङ्मयीन गुणवैशिष्ट्याचा भाग आहे तिकडे आपण वळतो आहोत. श्रीकृष्ण चरित्राचा भाषाशैली कशी होती, त्याची निवेदन शैली कशी आहे, प्रसंग वर्णन कसे आहेत, त्यातले संवाद कौशल्य कसे आहेत, त्यातला शब्दांचा वापर कसा आहे, त्यातून घडणाऱ्या जनजीवनाचं दर्शन कसं आहे, याचं थोडक्यामध्ये आपण चिंतन या म्हणजे मुद्द्यामध्ये करतो आहोत. या श्रीकृष्ण चरित्राची बैठक अशी आहे. गोपालकृष्ण महाराजांचा अवतार द्वापार युगातला, घटना द्वापार युगातल्या अतिप्राचीन असलेल्या त्या घटना, त्या लीळा, त्या लीळांचं निरूपण कलियुगामध्ये 12व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी करतायत. अर्थात आशय अतिप्राचीन आहे, निरूपण करणारा प्राचीन आहे, आणि तोच निरूपण केलेला विषय ग्रंथातून येणं हा अर्वाचीन असलेला कालखंड आहे. म्हणजे एकाच ग्रंथामध्ये तुम्हाला अतिप्राचीन घटना प्राचीन अवताराच्या अणिवार मराठी परावाणीतून आणि आत्ताच्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळतो. हा श्रीकृष्ण चरित्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणून श्रीकृष्ण चरित्रातली जी भाषाशैली आहे अतिशय मधुर असणारी, यादवकालीन जी मराठी भाषा आहे त्याचे संदर्भ आपल्याला इथे पाहायला मिळतात. छोटी छोटी वाक्य आहेत, अगदी छोटी छोटी वाक्य, प्रासादिक वाक्य आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकारची नाविन्यता आहे, एक प्रकारचा गोडवा आहे, माधुर्य आहे. खरं तर विषय इतका महत्त्वाचा आहे, रसाळ असणाऱ्या लीळा, निरूपक इतके उत्कृष्ट आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची अनिवार्य मराठी भाषा, गोड भाषा, आणि त्याचं संकलन या चरित्रामध्ये, त्याच्यामुळे सर्व लीळा अतिशय रसदार झालेल्या आहेत. श्रीकृष्ण चरित्रातली भाषा अशी आहे, छोट्या छोट्या वाक्यांमधून ते श्रीकृष्ण चरित्रातली या सर्व गोष्टी आपल्याला जे उलगडा होताना दिसतो. आणि इतकी छोटी छोटी वाक्ये सहज आपल्या ओठावरती येऊन जातात. याच्यामध्ये सर्व पाहत असताना श्रीकृष्ण चरित्राची भाषा एका बाजूला या पद्धतीने अतिशय माधुर्याने परिपूर्ण असलेली, परंतु तरीसुद्धा प्रमाण भाषा, प्रमाण बोली भाषा, त्यातलं एक भारदस्तपणा, एक वजनदारपणा या ठिकाणी श्रीकृष्ण चरित्राच्या भाषेमध्ये, एक प्रौढ असणारी भाषा आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळते. अजून महत्त्वाचं याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे, श्रीकृष्ण चरित्रातल्या लीळा या विस्ताराच्या दृष्टीने अतिशय विस्तारित असलेल्या लीळा आहे. वांदेशकर पाठाचं वैशिष्ट्य आहे, वांदेशकर पाठाने अचूक असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी टिपलेल्या आहेत. प्रत्येक हावभाव टिपताना ते दिसतात ग्रंथकार, आणि म्हणून हे सर्व पाहत असताना लीळा विस्ताराने मोठ्या आपल्याला दिसतात. पण वैशिष्ट्य याच्यात असं आहे, या लीळांमध्ये कुठेच आपल्याला पाल्हाळ दिसत नाही, कुठेच पाल्हाळ नाही. अतिशय गोड असणाऱ्या सहज घटना अशी आपल्यासमोर उलगडत जाते, इतका महत्त्वपूर्ण संदर्भ या भाषाशैलीमध्ये पाहायला मिळतो. या श्रीकृष्ण चरित्रामध्ये जी निवेदन शैली आहे, त्या निवेदन शैलीमध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा जो भाग आहे, महादैसा जिज्ञासा करायची, आणि या जिज्ञासा केलेल्या महादैसाच्या विविध प्रश्नांना स्वामी उत्तर द्यायचे. आणि हे जेव्हा स्वामी उत्तर द्यायचे की नाही, हे स्वामी उत्तर देत असताना, हे निवेदन करताना सुद्धा अतिशय रसाळ पद्धतीनं त्या या संपूर्ण घटनेचं निवेदन आपल्याला चालताना दिसतं. आणि म्हणून एक प्रवाही असं वर्णन, एक रसभरीत असं वर्णन आपल्याला या घटनांमध्ये, लीळांमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून कुठल्याही ग्रंथाचा निवेदनाचा जो भाग असतो त्याच्यामध्ये प्रसंगाला उठाव देण्याची ताकद असते. ज्याप्रमाणे वाद्यसंगीत वाजत असतं, वाद्यसंगीतामध्ये जेव्हा लय परिवर्तित होते, तालामध्ये परिवर्तन होतं, ठेक्यामध्ये परिवर्तन होतं, ताल असेल, लय असेल, याच्यामध्ये परिवर्तन होतं, तेव्हा ती पटकन आपल्या कानाला मधुर वाटते. ग्रंथामधलं निवेदन जर इतक्या उठावदार पद्धतीचं असेल तर तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जिवंत पद्धतीनं साकारतो. म्हणून जिवंत पद्धतीनं प्रसंग साकारण्याचं कसब चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठलाही प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतो आहे, इतका जातिवंत असलेला प्रत्येकारी प्रसंगाचं वर्णन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक संदर्भ मला तुम्हाला सांगायचा आहे की कमीत कमी शब्दामध्ये परंतु प्रसंग डोळ्यामध्ये साकार करण्यामध्ये श्रीकृष्ण चरित्राचं अतिशय वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. एका प्रसंगाकडे मी तुम्हाला घेऊन जातो. गोपालकृष्ण महाराज मथुरेतून वृंदावनामध्ये गेले, गोकुळामध्ये वाढतायत. तिथे त्यांची रासकेळा नावाची, रासकेळी कथन नावाची 27 क्रमांकाची लीळा आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळते. हे सगळे पाहत असतानाची एक वैशिष्ट्याची गोष्ट अशी आहे, वसंत ऋतूतील पौर्णिमेचा क्षण होता.
लख टिपूर चांदणं पडलेलं होतं. कोजागिरी पौर्णिमेचा तो चंद्र उगवलेला होता. त्याचं वर्णन तिथे कशा प्रकारचं वर्णन प्रसंगाचं आलंय पहा. चरित्रकारांनी अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलंय. तो प्रसंग किती गोड आहे तुमच्या लक्षात येईल पहा. श्रीकृष्ण चक्रवर्ती अदृश्य झाले. अचानक कुणाला दिसत नाहीत, अदृश्य झाले. आण गोपिकासी विरहो संचरला. गोपिकांना विरह संचरला. कसा संचरला? त्या तारुण्य तापे तापलिया. त्यांना अशा प्रकारचा एक प्रकारचा ताप आला. विरहाचा ताप असा होता की तापामुळे त्या तापलिया. मदनाचा बाणी खेळलिया. त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींबद्दल जी आकर्षकतेची भावना होती त्या मदनाच्या बाणी खेळलिया. पुढचा शब्द सांगतो, चंद्राचिया रश्मी करुणी पोळलिया. चंद्राचा प्रकाश तो सुद्धा त्याचं किरण त्यांच्या त्या विरहज्वरामुळे त्यांना ते सहन होईना आणि त्या विरहामुळे चंद्राची प्रकाश किरणे सुद्धा त्यांना एक प्रकारच्या त्यांच्या अंतःकरणामध्ये गोपालकृष्ण महाराज अदृश्य झाले म्हणून त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची विरहाची भावना दाटून आली. आणि मग चैतन्य विकळे गेली. त्यांचं जे चैतन्य तत्व होतं ते विकळत्वाला गेलं. शरीराच्या दशावस्था प्रगटल्यासारखी अवस्था निर्माण झाली. आणि मग त्या झाडोझाडी गिवसू लागल्या कृष्ण महाराजांना. वृंदावनाच्या झाडाच्या पाठीमागे कुठे मला कृष्ण भेटतो का, कृष्ण भेटतो का, झाडांना विचारू लागलाय. कृष्ण प्रेमामध्ये वेडा झालेल्या गोपिका रासक्रीडेच्या रूपाने तिथे आपल्याला दिसतात. आणि मग ते झाडांना खेवत येते, झाडांना आलिंगन देऊन विचारायच्या. श्रीकृष्ण चक्रवर्ती ते गिवसायच्या आणि हे गिवसत असताना पायामध्ये काटे मोडायचे, अंगामध्ये ओरखंडे उठती, वस्त्रे फाटती, ऐसी सकळ कुंजे धांडोळीता हिमपुटी झालिया, खेद खिन्न झालिया. 3.5 ओळीचा हा उतारा आपल्याला इथे पाहायला मिळाला. परंतु श्रीकृष्णाच्या विरहामध्ये व्याकुळ झालेल्या गोपिकांचं वर्णन केवळ 3.5 ओळीमध्ये चरित्रकाराने केलंय. प्रत्येकारी चित्रण डोळ्यासमोर उभं राहतं. वसंत ऋतूतील कोजागिरी पौर्णिमेचा तो चंद्र उगवला असेल, प्रकाश किरणामध्ये सर्व स्त्रिया गोकुळातल्या एकत्र झाल्या असतील, तरुण त्याच्यामध्ये स्त्रिया असतील आणि श्रीकृष्ण महाराजांबरोबर आपल्याला क्रीडा करायला मिळावी, रासनृत्य करायला मिळावं म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केला. हा महत्वाचा प्रसंग या श्रीकृष्ण चरित्रामध्ये 3.5 ओळीमध्ये आपल्याला हा प्रसंग दिसतो. पण इतका गोड असणारा, मधुर असणारा हा प्रसंग क्षणार्धात आपल्या अंतःकरणामध्ये घर निर्माण करतो. आपला विषय इथे सुरुवात झाला होता. श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंग वर्णने अशी बहारदार असणारी वर्णन आहेत, अतिशय प्रभावी असणारी म्हणजे वर्णन आहेत. ती आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा त्या प्रसंगाचं एक वेगळं वलय, एक म्हणजे प्रसंगाचा एक उठाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करताना आपल्याला दिसतात. श्रीकृष्ण चरित्रामध्ये या भाषाशैलीचं चिंतन करत असताना, याच्यातील भाषा विशेष अभ्यासत असताना या श्रीकृष्ण चरित्रामध्ये 12व्या शतकातील यादवकालीन अनेक मराठी भाषेचे संदर्भ पाहायला मिळतात. सामासिक शब्द पाहायला मिळतात, शब्द पाहायला मिळतात, काही विरुद्धार्थी शब्द पाहायला मिळतात, वाक्प्रचार सुद्धा पाहायला मिळतात. काय सांगू तुम्हाला, ठिकठिकाणी वाक्प्रचारांचा इतका सुंदर वापर केलेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना विघ्न करण्याच्या रूपानं ते दैत्य यायचे, दानव यायचे आणि त्यांचा वध झाल्यानंतर पुतनेचा वध केला आणि तिच्या शरीरात यादव घाबरून गेलेले, तिथे धावत पळत जाणारी ती यशोदा माता ती पटकन कृष्णाला उचलून कडेवरती घेते, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि डोळ्यातून अश्रू येताना ती म्हणते, आजी पानिये दिवा पाजळला होता मा. मराठीतला हा वाक्प्रचार आहे 12व्या शतकातला. स्वामी ती घटना सांगतायत. 12व्या शतकातला हा वाक्प्रचाराचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे दिव्यावर पाणी पडल्यानंतर दिवा विझून जातो, अशीच दुर्धर प्रसंग या ठिकाणी आला होता आणि श्रीकृष्ण महाराज याच्यामध्ये त्यांना काहीतरी विघ्न झालं असतं. पवित्र भावना माता यशोदा व्यक्त करताना दिसते. श्रीकृष्ण चरित्रामध्ये अनेक वाक्प्रचार आपल्याला पाहायला मिळतात. यासोबतच श्रीकृष्ण चरित्रामध्ये अलंकाराचं वर्णन आहे. लक्षात ठेवा, साहित्यामध्ये अलंकार एक वेगळ्या प्रकारच्या उंची प्राप्त करून देत असतात. ज्याप्रमाणे एखादा स्त्री असेल किंवा एखादा पुरुष असेल, विविध प्रकारचे अलंकार धारण करून स्वतःचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहिती असेल, पहिल्या सत्रामध्ये जेव्हा आपण भेटलो होतो, तुम्हाला मी पंडिती साहित्याचं वैशिष्ट्य सांगितलं होतं. पंडिती साहित्यामध्ये अलंकाराचा इतका भरघोस वापर करण्यात आला, त्या वापराचा परिणाम असा झाला की अलंकाराकडे लक्ष गेलं आणि आशयाकडे दुर्लक्ष झालं. कधी कधी अलंकाराची मात्रा जर जास्त असेल तर माणसाचं चेहऱ्याकडे लक्ष जात नाही. अशीच अवस्था पंडिती साहित्यामध्ये झाली.
परंतु इथे मात्र एक गोष्ट तुम्हाला पटकन लक्षात येईल, महानुभाव पंथातील साहित्यिकांनी आशयाचा प्राधान्याने विचार केला, अलंकाराचा अनुषंगिक विचार झालेला आहे. म्हणून जे अलंकार जे आलेत की नाही, मग श्लेष अलंकार असेल, उपमा अलंकार असेल, उपमेय असेल, उत्प्रेक्ष असेल, किंवा स्वभावोक्ती असेल, अतिशयोक्ती अलंकाराचा वापर असेल, हे जे किंवा दृष्टांत असेल, हे विविध अलंकार दिसतात, पण हे अनुषंगिक होऊन आलेले आहेत. आणि म्हणून अतिशय गोड असणारे अलंकाराचे दोन प्रकार लक्षात ठेवायचे. शब्दालंकार काही असतात, काही अर्थालंकार असतात. श्लेष अलंकार महत्त्वाचा वापर श्रीकृष्ण चरित्रामध्ये झालेला दिसतो. उपमांचा वापर या ठिकाणी श्रीकृष्ण चरित्रामध्ये झालेला दिसतो. अनेक दृष्टांताचा वापर श्रीकृष्ण चरित्रात झालेला दिसतो. एकेका ओळीमध्ये दृष्टांत येतात, ते आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकृष्ण चरित्राची अशी भाषाशैली अतिशय प्रौढ असणारी, प्रमाणबद्ध असणारी, वजनदार असणारी भाषा जर कुठली असेल 12व्या शतकामध्ये, तर हा श्रीकृष्ण चरित्रासारखा ग्रंथ आहे, आपण तो पाहू शकतो. आजच्या आपल्या विषयाच्या तिसऱ्या टप्प्याकडे आपण येतो आहोत. श्रीकृष्ण चरित्राच्या या वाङ्मयीन गुणवैशिष्ट्याचा अभ्यास करताना भाषा विशेषाचं आपण चिंतन केलं. आता श्रीकृष्ण चरित्रातल्या ज्या विविध लीळा आहेत, या सर्व लीळांमध्ये विविध प्रकारचे रस आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर रसाशिवाय साहित्य नाही. रस अशी गोष्ट आहे, रस पदार्थात असतो, रस वाणीमध्ये असतो, रस वृत्तीमध्ये असतो, विविध प्रकारचे रस असतात. साहित्यामध्ये 9 प्रकारचे रस प्राधान्यानं मानले गेले आहेत. प्राचीन साहित्यिक रसगंगाधर नावाचा एक जो साहित्यिक होता, त्याने आपल्या याच्यामध्ये या नवरसांचा उल्लेख करताना त्याने एक सुंदर असा संस्कृतमधला श्लोक सांगितलेला आहे. शृंगार वीर म्हणजे करुणाद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र शांतस्य नवधा कीर्तिता रसा. 9 प्रकारचे असे हे रस आहेत. या 9 प्रकारच्या रसांचं चिंतन, आविष्कार आपल्याला श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळतो. इथे कुब्जिकेच्या भेटीमध्ये भक्तिरस पाहायला मिळतो. इथे शृंगाराचा रस विविध राण्यांच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतो. इथे युद्धाचा वीर असणारा रस पाहायला मिळतो श्रीकृष्ण चरित्रामध्ये. काही प्रसंगामध्ये श्रीकृष्ण महाराजांचं विनोदपूर्ण बोलणं आहे, तिथे हास्यरस पाहायला मिळतो. अशा अनेक साऱ्या रसांचा वापर श्रीकृष्ण चरित्रामध्ये आहे. म्हणून श्रीकृष्ण चरित्र अतिशय रसपूर्ण झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला, एकेका रसाचं आपण चिंतन करत जातो, त्या त्या वेळेला त्या रसामध्ये आपला एक प्रकारचा म्हणजे अंतःकरण त्याच्यामध्ये प्रभावित होत जातं, आणि या विविध रसांनी परिपुष्ट असलेल्या लीळा आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं वेगळं घर निर्माण करतात. आपल्या ओठावरती रुळत राहतात. ग्रंथ बंद करून ठेवला, डोळे जरी बंद केले तरी तो प्रसंग त्या रसाविष्कारामुळे आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. श्रीकृष्ण महाराजांचा आणि उद्धव देवाचा भेटीचा प्रसंग असेल, किंवा रुक्मिणी मातेचा आणि श्रीकृष्णाच्या भेटीचा प्रसंग असेल, श्रीकृष्ण महाराजांचा निजधामाला जाण्याचा प्रसंग असेल, प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यापुढे तो रस निर्माण करतो. भेटीतून निर्माण होणारी अगतुकता, तिथे आर्तता, प्रेमभाव निर्माण होतो. तर तिथे श्रीकृष्ण महाराजांचं निजधामाला गमन करण्याच्या वेळेला डोळ्यामध्ये म्हणजे अभावितपणे नकळत आपल्या अश्रू येऊन जातात. अतिशय रसपरिपोषपूर्ण असलेल्या या लीळा आहेत. म्हणून श्रीकृष्ण चरित्राची एक वेगळीकता, याच्यातला रसाविष्कार हा एक वेगळा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण येतो आहोत. श्रीकृष्ण चरित्रामध्ये दिसणारं तत्कालीन जीवन दर्शन. श्रीकृष्णांच्या कालखंडामध्ये आपल्याला म्हणजे प्राधान्याने माहिती असेल त्यावेळेला राजसत्ता प्रणाली होती. राजसत्ता प्रणालीमुळे राजकारणाची वृत्ती, तिथे होणारे युद्ध असतील, विविध घटना असतील, म्हणजे पडसाद असतील, तिथले प्रासाद असतील, तिथले महाल असतील, तिथले म्हणजे युद्ध कौशल्य असेल, शस्त्र असेल, युद्धाच्या नीती असेल, व्यूहरचना असेल, या सर्व प्रकारच्या रचना आपल्याला चरित्रामध्ये पाहायला मिळतात. महाभारत कालखंडामध्ये घडलेल्या सर्व घटनांचा पडसाद आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतो. त्या कालखंडातील लोकांचं जनजीवनाचं दर्शन कसं होतं, त्यांचे आहारविहार कसे होते, त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती कशा होत्या, सण उत्सव कसे होते, विविध परंपरा कशा होत्या, तिथले व्यवसाय कसे होते, सर्व गोष्टींचे पडसाद आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतात. एकेका गोपाकडे हजारो संख्येच्या गायींची तिथे उपलब्धता होती. लाखोंच्या घरामध्ये गायींची संख्या गोकुळामध्ये होती. केवढा मोठा पशुपालनाचा विकसित झालेला व्यवसाय श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळत होता. किंबहुना आज पशुपालन हा पूरक व्यवसाय म्हणून मानला जातो. श्रीकृष्णाच्या कालखंडामध्ये, महाभारत कालखंडामध्ये पशुपालन हा प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिला जात होता. हा संदर्भ आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतो.
श्रीकृष्ण चरित्रामध्ये विविध सण उत्सव परंपरा पाहायला मिळतात. धार्मिक जनजीवनाचं दर्शन पाहायला मिळतं. त्यावेळचे व्रतवैकल्य, त्यावेळचे धार्मिक परंपरा, षोडशोपचारे पूजा, मग तिथल्या व्रतवैकल्यांमध्ये जे म्हणजे नवस जापे केले जायचे. काही लोक जे ऋषीमुनी होते ते तपसाधना करायचे, प्रसन्न झाल्यानंतर ते वर द्यायचे, अप्रसन्न झाल्यानंतर शापसुद्धा द्यायचे. या सर्व घटनांचे साध पडसाद आपल्याला श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळतात. असं श्रीकृष्ण चरित्रामध्ये महाभारतकालीन जनजीवनाचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. आता श्रीकृष्ण चरित्रामध्ये व्यक्तिरेखा हा एक फार मोठा विषय आहे, किंबहुना त्याच्यावर एक स्वतंत्र सदर व्हायला पाहिजे. पण आम्ही असा नियम करून घेतला आहे की प्रत्येक ग्रंथावर आपण 2 रविवार चिंतन करणार आहोत. आजचा श्रीकृष्ण चरित्रावरचा हा आपला दुसरा म्हणजे रविवार आहे. श्रीकृष्ण चरित्राचा दुसरा भाग आहे. म्हणून कमीत कमी वेळेमध्ये इथल्या काही व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकृष्ण चरित्राची व्यक्तिरेखा मागच्या सदरामध्ये आपण अभ्यासली. या श्रीकृष्ण चरित्रामध्ये श्रीकृष्णानंतर दिसणारी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा ती म्हणजे रुक्मिणी मातेची व्यक्तिरेखा. अतिशय प्रेमळ असणारी, सर्वांग सुंदर दिसणारी भीमक राजाची ही असलेली म्हणजे कौंडिन्यपूरची ही राजकन्या जेव्हा श्रीकृष्ण महाराजांचं वर्णन ऐकते तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं, प्रेमसुलभ भावना निर्माण होते. त्या प्रेमाला पावित्र्यतेची झालर आहे, लक्षात ठेवा. आणि ती पहिलं प्रेमपत्र लिहिते आणि ते सुदैव ब्राह्मणाच्या सोबत तिथे याला पाठवते श्रीकृष्ण महाराजांकडे. तिची असलेली ती पवित्र प्रेम भावना, तिचा स्वीकार श्रीकृष्ण महाराज करतात आणि स्वामींपासून श्रीकृष्ण महाराजांपासून तिला विषय प्रेमाची प्राप्तता होते, तिला पत्नीपद प्राप्त होतं. अशी रुक्मिणी माता श्रीकृष्ण चरित्रांमध्ये जवळजवळ 7 लीळांमध्ये आपल्याला भेटते. तिचं रूप आपल्याला दिसतं. यासोबतच दिसणारी तिथे श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेल्यानंतर ऐकताच क्षणीच तिचं देह कसं विलयाला गेलं, तिचं देहांत कसा झाला, फक्त ऐकले श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज पुरत्याग करणार आहेत एवढ्या घटनेनं तिने स्वतःचा प्राणत्याग केला. अशी अतिशय विषय प्रेमाची ही फक्त आपल्याला रुक्मिणी माता पाहायला मिळते. तिच्यासोबतच तिची महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा सत्यभामेची पाहायला मिळते. श्रीकृष्ण चरित्रामध्ये जवळजवळ 4-5 लीळांमध्ये तिचं वर्णन येतं. सुरसेनाची ही जी सत्यभामा होती ही यादवातल्याच एका सेनानीची असलेली ही राजकन्या, अतिशय देखणी असलेली. श्रीकृष्ण महाराजांसोबत विवाह झाला. विवाह झाल्यानंतर तिच्या मनामध्ये पाहत आहे स्वाभाविक असतं, तिच्या इतर ज्या जे राण्या होत्या श्रीकृष्ण महाराजांच्या तिच्याबद्दल इतरांबद्दल या सत्यभामेच्या मनामध्ये सवती मत्सर होता. तो सवतीचा भाव असतोच असतो आणि तीच भावना चरित्रामध्ये आपल्याला ठिकाणी दिसते. रुक्मिणी माता श्रीकृष्ण चक्रवर्त्यांच्या अधीन आहे. सत्यभामेचं वैशिष्ट्य असे, सत्यभामाला मात्र आपले श्रीकृष्ण महाराज आपले पती ते आपल्या अधीन असले पाहिजे याच्यासाठी ती प्रयत्न करताना दिसते. एक वेगळ्या वृत्तीची सत्यभामा आपल्याला पाहायला मिळते. यासोबतच श्रीकृष्णाच्या या चरित्राच्या व्यक्तिरेखेमध्ये आपल्याला कुंती माता दिसते. सुरसेनाची ही कन्या कुंती भोजाच्या मांडीवर दत्तक म्हणून गेली आणि पंडूराजासोबत विवाह झाल्यानंतर ही श्रीकृष्ण महाराजाची देहाने आत्या होती आणि पांडवांच्या रूपानं श्रीकृष्ण महाराजांशी ती जोडल्या गेली. तेव्हा लाक्षाग्रहामध्ये पांडवांना जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर श्रीकृष्ण महाराजांना भेटण्यासाठी कुंती माता मथुरेला जाते आणि तिथे ती दुःखिस्त अंतःकरणाने भावना व्यक्त करते. श्रीकृष्ण महाराज आत्तेची समजूत घालतात आणि सांगतात, इथून पुढे तुझ्या मुलांचा सांभाळ मी करेल, प्रतिपाळ मी करेल असं म्हणताना नाभिकार दिला आणि कुंती मातेला प्रेमशक्तीचा संचार केला. महानव पंथामध्ये तत्वज्ञानामध्ये प्रेम एक महत्त्वपूर्ण साधन आहे. आजपर्यंतच्या कुठल्याही ग्रंथ श्रीकृष्ण चरित्रातील ग्रंथांनी कुंती मातेला कोणत्या प्रसंगामध्ये प्रेम साधन प्राप्त झालं याचा खुलासा आलेला नव्हता. एकमेव असं हे श्रीकृष्ण चरित्र आहे याच्यामध्ये या घटनेची नोंद आपल्याला पाहायला मिळते. अशी ही कुंती माता श्रीकृष्ण चक्रवर्ती निजधामाला गेले, फक्त तिने ऐकलंच आणि ऐकता क्षणीच तिने स्वतःचा प्राणाचा त्याग केला. अशी ही प्रेमसंचारी भक्त असलेली कुंती माता पाहायला मिळते. इथेच श्रीकृष्ण चक्रवर्तींचे प्रेमी भक्त जे दुसरे चौकळीकीचे प्रेमी उद्धवदेव पाहायला मिळतात. वसुदेवाचा एक भाऊ होता, अफांगदेव ज्याचं नाव होतं. या अफांगदेवाचा हा मुलगा होता उद्धवदेव. हे उद्धवदेव कंसाचे प्रधान होते आणि स्वाभाविकच सुरुवातीला प्रधान होते. मग आता श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसाला बुद्धिमंत्र देण्याचं काम उद्धवदेव करत होते. पहा कशी चाल आहे उद्धवदेवांची. पूर्वीचा योग असा आहे की अगोदर परमेश्वराला विरोध करावा आणि श्रीकृष्ण महाराजांचं वैशिष्ट्य आराधलीय मुक्ती का विरोधलीय मुक्ती.
आणि हे श्रीकृष्ण महाराजांनी जेव्हा कंसाचा वध केला त्या वध प्रसंगामध्ये खांबाच्या आड उभे राहून हे उद्धवदेव पाहत होते. श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या लक्षात आलं की यांचा यांना प्रेमदातृत्वाचा क्षण समीप आलेला आहे. आणि मग श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ जाऊन विचारतात, खांबाड कोण लपाले असे. आता लपलेले होते उद्धवदेव, त्यांना माहिती होतं आता कंसाचा वध झाला, आता नंबर आपलाच आहे. भीतीने थरथर कापत होते. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी प्रेम शक्तीचा कटाक्ष टाकला. त्याच क्षणीच श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांना विचारतात, तुम्ही अगोदर काही व्हा. म्हणाले, जीजी मी कंसाला बुद्धिमंत्र सांगे. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज सांगतात, आता येत बुद्धिमंत्र सांगा, तुम्ही आमचे प्रधान व्हा, आम्हाला बुद्धिमंत्र सांगा. या एकाच शब्दाबरोबर त्यांच्या ठिकाणी प्रेमशक्तीचा संचार झाला. चौकळीकेचे प्रेमी असणारे हे उद्धवदेव तेव्हापासून अव्याहतपणे स्वामी सेवकत्वाच्या भावाने श्रीकृष्ण चरित्रात वावरताना ठिकठिकाणी आपल्याला दिसतात. उद्धवाला दिलेला विरह हा तर फार महत्त्वपूर्ण लीळा या श्रीकृष्ण चरित्रामध्ये. त्याचा विस्तार फार म्हणजे मोठ्या प्रमाणात होईल. थोडक्यात मी या सर्व व्यक्तिरेखा तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगण्याचं काम करतो आहे. श्रीकृष्ण चरित्रामध्ये अनेक एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आपल्याला भेटते, ती म्हणजे अर्जुन देवाची व्यक्तिरेखा. जवळजवळ 11 लीळांमध्ये हे अर्जुनदेव आपल्याला पाहायला मिळतात. कुंती मातेला दुर्वास ऋषींनी जे 6 मंत्र दिले होते त्यापैकी इंद्राच्या मंत्रापासून या अर्जुनाचा जन्म झालेला. अतिशय धनुर्धारी असलेला, योद्धा असलेला, कुशळ असलेला आणि इतका त्याचं वैशिष्ट्य आपल्याला गीतेमध्ये पाहायला मिळतं. अर्जुन हा म्हणजे अर्जुनाचा उल्लेख गीता ग्रंथामध्ये आपल्याला गुडाकेश नावाने पाहायला मिळतो. गुडाकेश शब्दाचा अर्थ होतो की ज्याची निद्रा त्याच्या अधीन आहे. आज माणूस निद्रेच्या अधीन असतो, पण अर्जुन असा इंद्रिय जीत होता कारण निद्रा त्याच्या अधीन होती. म्हणून त्याचा उल्लेख श्रीकृष्ण चरित्रामध्ये गीतेमध्ये गुडाकेश आलेला आहे. सख्यत्व भक्तीने श्रीकृष्णाशी जोडलेला असा हा अर्जुन आपल्याला श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळतो. श्रीकृष्ण चरित्रात अजून एक महत्त्वाची व्यक्तिरेखा ती म्हणजे द्रौपदीची व्यक्तिरेखा. जवळजवळ 8 लीळांमध्ये ही द्रौपदीची व्यक्तिरेखा आपल्याला भेटते. यज्ञातून जन्म झालेला पांचाळ राजाची ही कन्या, यज्ञातून जन्म झाला म्हणून तिचं दुसरं नाव याज्ञसेनी असं होतं. तिच्या शरीराला अतिशय देखणी सर्वांग परिपूर्ण असणारी, तिच्या शरीराला एक प्रकारचा गंध यायचा, सुगंध यायचा. म्हणून तिच्या शरीराचा सुगंध जवळजवळ 12 किलोमीटर आसपासच्या परिसरामध्ये यायचा असं वर्णन महाभारत ग्रंथामध्ये भेटतं. 12 किलोमीटर म्हणजे 1 योजन असं त्याचं माप आहे. म्हणून द्रौपदीचं एक नाव योजनगंधा असं सुद्धा होतं. याज्ञसेनी होतं. कृष्णाची ती मानलेली बहीण होती, सखी होती, म्हणून तिचं नाव कृष्णा असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक क्षणोक्षणी अनेक घटनांच्या प्रसंगातून तिचं सख्यत्व, बंधुत्व श्रीकृष्णाशी जोडलं गेलं आणि प्रत्येक घटनेमध्ये अव्याहत स्मरण करणारी ही द्रौपदी माता आपल्याला पाहायला मिळते. 5ही पांडवांचा एकत्रितपणा टिकवण्यामध्ये महासती असलेली ही द्रौपदी अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा या द्रौपदीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. अतिशय प्रभावी असलेली व्यक्तिरेखा. श्रीकृष्ण चरित्रात असंख्य व्यक्तिरेखा आहेत, पण एका व्यक्तिरेखेला पाहिल्याशिवाय श्रीकृष्ण चरित्रापासून आपली नजर बाजूला होत नाही. त्यानंतर आपण समारोपाच्या विषयाकडे आजच्या सत्रामध्ये येतो आहोत. या व्यक्तिरेखेमध्ये सर्वात भावणारी एक व्यक्तिरेखा आपल्याला दिसते, ती म्हणजे कर्णाची. महारथी कर्ण हे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा 6 लीळांमध्ये आपल्याला भेटते. द्रौपदी मातेला विवाहाच्या अगोदर सूर्यमंत्रापासून जन्माला आलेला हा सूर्यपुत्र जे कर्ण होता, जन्मतःच त्याच्या कानामध्ये कुंडल होती, शरीरावरती महत्त्वपूर्ण असलेलं अभेद्य असणारं कवच त्याला प्राप्त झालेलं होतं, सूर्यदेवतेकडून प्राप्त झालेला. अतिशय तेजस्वी हा म्हणजे पुत्र होता. दुर्दैव असं लग्नाच्या अगोदर झालेला होता. कुंती मातेने त्याला पाण्यामध्ये, प्रवाहामध्ये, टोपलीमध्ये सोडलं. अधिरथाच्या घरी वाढला, परंतु त्याच्यामध्ये युद्धकौशल्य तो निपुण झाला आणि तो पहिल्यांदा आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये भेटतो. ते सर्व पांडव आणि कौरवांचं जिथे त्यांनी शस्त्र अभ्यास शिकल्यानंतर त्यांची परीक्षा असते त्या क्षणी भेट होते. ज्या ज्या संपूर्ण कृती इथे धनुर्विद्येमध्ये अर्जुन करून दाखवत होता त्याच कृती हा कर्ण करून दाखवत होता. पण कर्णाला तिथे ते कृती करायला परवानगी नव्हती, कारण तो सूतपुत्र म्हणून मानला गेला होता. काय वैशिष्ट्य आहे! जन्माला आला क्षत्रिय कुळामध्ये, पण वाढला मात्र सामान्य असणाऱ्या अधिरथाच्या घरी, जो घोडाचा खरारा करतो त्याच्या घरी. अंगामध्ये सर्व प्रकारचं शौर्य असून शौर्य दाखवण्याची परवानगी नव्हती. हीच गोष्ट दुर्योधनाच्या लक्षात आली आणि तिथे दुर्योधनाने कर्णाला आपला हातात घेऊन मित्र मानलं. तेव्हापासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत कर्ण आणि दुर्योधन
दोघांचं मित्रप्रेम श्रीकृष्ण चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय महारथी असलेला, दानशूर असलेला, विविध पराक्रमाचे संदर्भ या कर्णाचे आपल्यापर्यंत आहेत. एक महत्त्वाचा संदर्भ सांगतो आणि समारोपाकडे येतो. असा हा जो कर्ण होता, नेहमी श्रीकृष्ण महाराजांचे कृष्ण नीतीवर आपलं चिंतन झालेलं आहे. कृष्ण महाराजांना असं वाटायचं की हा जो महत्त्वाचा जो पहिला पांडव आहे, तो जर दुर्योधनाकडून जर बाजूला झाला आणि जर पांडवांच्याकडे जर आला तर या युद्धाची संपूर्ण शक्यता मावळून जाईल. कारण दुर्योधनाचं खरं कारस्थान, खरं युद्धाची खुमखुमी ही याच्या बाळावरती होती, कर्णाच्या बाळावरती होती. आणि मग कर्णाला पांडवांकडे कसं आणायचं याच्यासाठी कृष्णनीतीला सुरुवात झाली. कृष्णाने स्वतः त्याला पांडवांकडे आणण्याचा प्रयत्न केला, तो तयार नाही झाला. पुन्हा कुंती मातेला सांगितलं, कुंती मातेने भेट घेऊन सांगितलं, अरे कर्ण, तू माझा पहिला पुत्र आहेस, तू पांडवांकडे आलास, तुला साम्राज्य मिळेल, बाकी सर्व गोष्टी. तो तयार नाही झाला. पण पांडवांचं संरक्षण गरजेचं होतं. श्रीकृष्णाने एका भेटीमध्ये कुंती मातेला सांगितलं, तू कर्णाची जाऊन भेट घे, कारण कर्णाकडे महेश्वरी नावाचे 5 बाण आहेत. या 5 बाणांमध्ये असं सामर्थ्य आहे की प्रत्येक हे 5ही बाण 5 पांडवांना संपवणार आहे. जोपर्यंत ते बाण त्याच्याकडे तोपर्यंत पांडवांचं जिवंत राहण्याची खात्री मी देऊ शकत नाही. आणि मग काय करायचं? कृष्णाने कुंती माते एका संध्याकाळच्या वेळेला नदीच्या काठावर कर्णाला भेटायला गेली. आता त्याला समजलं होतं ही आपली माता आहे. तो चरणस्पर्श करतो आणि विचारतो, माते का मला बोलावण्याचं काय कारण आहे? म्हणजे मला इथे भेटीला का, म्हणजे तू बोलवलेला आहेस असं म्हटल्यानंतर ती माता, कुंती माता त्याच्या समोर स्वतःच्या अंगावरचा पदर पसरते आणि सांगते, आज एक माता म्हणून नाही पण एक स्त्री म्हणून मला तुला काही दान मागायचं. तू दानशूर आहेस, आजपर्यंत अनेकांना मागेल त्या गोष्टी दिल्यास, आज मी तुला काही दान मागणार आहे, तू मला दान देशील का? अभावितपणे तो कर्ण असा आहे, दानशूर होता, कधीच त्याच्या तोंडामध्ये दानासाठी नकार शब्द आलेला नव्हता. तो म्हणतो, माते, मी सर्वांना देत आलो, तुला का नाही देणार? तू माग, वाटेल ते माग. आणि त्यावेळेला बरोबर ही माता पदर पसरते आणि सांगते, तुझ्याकडे जे 5 महेश्वरी बाण ते मला दे. किती गंभीर प्रश्न असेल बंधूंनो. आयुष्यभर ज्यांच्या मृत्यूसाठी त्याने या 5 बाणांची उपासना करून देवतेकडून मागून घेतलेले 5 बाण इथे प्रत्यक्ष माता त्याच्याकडे मागून घेते. त्याच क्षणी त्याच्या भात्यातून त्याने ते 5 महेश्वरी बाण काढले आणि कुंती मातेच्या पदरामध्ये दान केले. ज्याप्रमाणे एखादा सिंह असतो, सिंहाची सगळी ताकद त्याच्या पंजामध्ये, त्या नखांमध्ये असते. ते नख काढून ज्या घेतला जातो तेव्हा तो सिंह सुद्धा गरीब होतो, दीनवाना होतो. अशा प्रकारची कर्णाची अवस्था झाली. सन्मानानं त्याने ते दान कुंती मातेच्या पदरामध्ये टाकले. अशी कर्णाची व्यक्तिरेखा. शेवटचा प्रयत्न कृष्ण करायला गेला कर्णाला स्वतःकडे आणण्यासाठी. आणि कृष्ण सांगतो की कर्णा, दुर्योधनाची बाजू चुकीची आहे, तुला माहिती ही गोष्ट. तू मित्रप्रेमाच्या माध्यमातून जर पांडवांकडे जर आलास तर संपूर्ण साम्राज्य तुला मिळेल, सम्राट होशील. त्या भेटीमध्ये मात्र त्या गोष्टीमध्ये कर्ण आणि कृष्णाची भेट होते. या कर्णाच्या आणि कृष्णाच्या भेटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कर्ण आणि कृष्णाची भेट असते. कर्ण आणि कृष्णाच्या भेटीमध्ये सर्वात महत्त्वाचा संदर्भ इथे असा मिळतो. कृष्ण म्हणतात कर्णाला, तू जर या ठिकाणी जर आलास तर तू पांडवांमध्ये अभिषिक्त सम्राट होशील, मोठा सम्राट होशील. तो सांगतो, मी दुर्योधनाला नाही सोडू शकत, त्याचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे. आणि या विश्वासाची एक महत्त्वपूर्ण घटना कुठेच आढळत नाही, ती या श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळते. मला तुम्हाला ही घटना सांगायची. कारण कर्ण सांगतो, दुर्योधनाचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे, आमचं अतूट असणारं मित्रप्रेम आहे. एक घटना तो सांगतो. म्हणाले, एका घटनेमध्ये मी एक दिवस हस्तिनापूरला दुर्योधनाला भेटायला गेलो आणि दुर्योधन बाहेर गेलेला होता. मी त्याच्या राजमहालात बसलेलो. त्याची पत्नी जी होती, त्याची लक्ष्मणा नावाची पत्नी, ती समोर होती. ती भेटायला मला आली आणि आमच्या समोर सारीपाटाचा डाव मांडलेला होता. दोघांमध्ये चर्चा होती आणि जोपर्यंत दुर्योधन मित्र माझा येणार आहे, कर्ण घटना सांगतोय, कृष्णाला लक्षात ठेवा. तो सांगतो, जोपर्यंत दुर्योधन येणार आहे तोपर्यंत वेळे आपण जरा सारीपाट खेळू. दोघं जण सारीपाट खेळायला सुरुवात करतात. कर्ण समोर बसलाय, कर्णाच्या समोर दुर्योधनाची पत्नी बसलेली आहे, त्याच्या मित्राची पत्नी, दुर्योधनाची पत्नी. दोघं जण सारीपाट खेळता खेळता एक डाव पुढे खेळत जातात. एक वस्तू हा स्वतःची मुद्रिका काढून पणाला लावतो, ती मुद्री ती हरते, ती काही अलंकार लावते, हा तो डाव जिंकतो.
शेवटी हा सांगतो, राणी आता तू शेवटी कुठला डाव लावणार, कुठला अलंकार इथे आपल्या डावामध्ये पणाला लावणार. असं म्हटल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये एक अलंकार होता, एक पोत होती, सोन्याच्या मण्यांच्या माळीची पोत होती. आणि असं म्हणतात क्षणी इथे त्या माळीचा मोह कर्णाला झाला आणि कर्ण सांगतो की म्हणजे महाराणी, हा गळ्यातला हार तुला आता पणाला लावावा लागेल. ते म्हणते काही हरकत नाही. सारीपाटाचे ते फासे कर्णाच्या हातामध्ये असतात. फासे चोळता चोळता तो पटकन फासे टाकतो, तो डाव जिंकलेला असतो. क्षणार्धात त्याचा हात त्या लक्ष्मणाच्या, तिचं नाव लक्ष्मणा असतं, दुर्योधनाची पत्नी, तिच्या गळ्यातील अलंकाराकडे जातो आणि हात लागतात क्षणीच ती तुटते आणि सर्व मोती खाली म्हणजे विस्कळीत होतात, खाली सांडतात. तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. अभावित झालेल्या घटनेने कर्णाचा चेहरा पाहण्यासारखा होतो. त्याच क्षणी दारामध्ये उभा दुर्योधन असतो. त्याने डोळ्याने ही घटना पाहिली. कर्णाला त्यावेळी असं वाटलं की आता दुर्योधन रागावणार, स्वाभाविक आहे, त्याची प्राणप्रिय असलेली पत्नी, तिच्यासोबत अभावितपणे खेळताना आपल्याकडून चुकून असं वर्तन झालं, तिच्या गळ्यातली माळ तुटली. खाली बसून तो त्या माळीचे सोन्याचे तो तो मणी वेचण्याचं काम करत असतो. दुर्योधन राजमहालाच्या प्रवेशद्वारावर उभा आहे. आत येणारा दुर्योधन पत्नीला उद्देशून म्हणतो, श्रीकृष्ण चरित्रात ते वाक्य आपल्याला पाहायला मिळतं, राणी अंगराजासी कायसिया सिनविसी, कर्णाला कशाला त्रास देतेस तो. तो स्वतः तिथे खाली बसतो, ते सोन्याचे मोती वेचण्याचं काम करतो. आणि ही घटना सांगताना कर्णाच्या डोळ्यात पाणी येतं. सांगतो, कृष्णा बघ, या वेळेला इतका ज्या दुर्योधनाच्या माझ्या मित्रप्रेमावर एवढा विश्वास आहे, माझ्या अडचणीच्या क्षणी जो उभा राहिला होता, मला अंगराजाचं ज्याने युद्धाच्या वेळेला मी त्याची पाठ कशी रे सोडू, मला हे मित्रप्रेम नाही सोडता येणार. ही घटना तुम्हाला इतर कुठेही चरित्र ग्रंथात पाहायला मिळणार नाही, ही फक्त या ग्रंथात पाहायला मिळते. कितीतरी असंख्य अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा कथा आपल्याला या श्रीकृष्ण चरित्रात पाहायला मिळेल. अतिशय महत्त्वाचा असलेला हा श्रीकृष्ण चरित्राचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा या दृष्टिकोनातून वाङ्मयीन महत्त्व आपण पाहिलं, याचा अंतरंग पाहिलं, याचा विस्तार किती करेल तितकं म्हणजे कमीच आहे. तरी देखील 350 पानांचा हा महत्त्वाचा ग्रंथ आपण सर्वांनी त्याचं चिंतन करावी भावना व्यक्त करताना आजच्या सत्राच्या म्हणजे समारोपाकडे येतो आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या इतक्या महत्त्वपूर्ण असलेल्या या सर्व लीळा आणि या लीळांचं तितकंच बहारदार वर्णन, श्रीकृष्ण महाराजांची व्यक्तिरेखा बहारदार, त्यांचे लीळा, त्यांची पवाडे, त्यांचे पराक्रम महत्त्वाचा, इतका महत्त्वाचा महत्त्वपूर्ण आशय सांगणाऱ्या श्रीकृष्ण महाराजांचा तो आशय व्यक्त करणाऱ्या आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची परावाणीतील अनिवार्य मराठी भाषेतलं हे. आणि म्हणून मराठी भाषेतली पहिली श्रीकृष्ण कथा जर कोणी सांगितली असेल तर ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे आद्य मराठी भाषेतले कथाकार आहेत, लक्षात ठेवा. आणि श्रीकृष्ण चरित्र हे मराठी वाङ्मयातील पहिला श्रीकृष्ण कथा कोश आहे, लक्षात ठेवा. म्हणून मराठी भाषेत जर श्रीकृष्ण जर पहिल्यांदा कोणी आणलं असेल, मानव संप्रदायाने आणला, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तो निरूपण केला. आणि त्या श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा जी प्रमाणोक्त आहे, यथोक्त पद्धतीचा श्रीकृष्ण आपल्याला जर वाचायचं असेल, श्रीकृष्ण चरित्राकडे वळावं लागतं. असा हा महत्त्वाचा ग्रंथ श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेनं मागील वर्षी या ग्रंथाचं प्रकाशन केलं. अतिशय महत्त्वाचा ग्रंथ. आपण सर्वांनी या ग्रंथाचं चिंतन करावं, ग्रंथाचं आवर्जून वाचन करावं. याच्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आपल्याला असंख्य पद्धतीनं वर्णन करता येतील. अतिशय देखण्या असणाऱ्या लीळा, देखण्या अवताराच्या तेवढ्याच देखण्या असणाऱ्या लीळा त्या आपल्याला या ठिकाणी या ग्रंथामध्ये अभ्यासायला मिळतात. आज जाऊ ग्रंथाच्या गावा या 6व्या सदरामध्ये श्रीकृष्ण चरित्राचा दुसरा भाग आपण अभ्यासला. या श्रीकृष्ण चरित्राची वाङ्मयीन वैशिष्ट्ये, विविध व्यक्तिरेखा, भाषा विशेष हे सर्व संदर्भ आपण या ठिकाणी अभ्यासले. अर्थातच हा संपूर्ण ग्रंथ आपण सर्वांनी चिंतन करावा ही कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या या जाऊ ग्रंथाच्या गावा या सदराचा निरोप घेत असताना पुढील रविवारी आपण पुढे येणाऱ्या 23 तारखेचा रविवार आणि 30 तारखेचा जो रविवारचा दिवस आहे, या 2 दिवशी 30 तारखेला श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतरण दिन आहे. या दृष्टिकोनातून 23 तारखेच्या रविवारच्या दिवशी आणि 30 तारखेच्या रविवारच्या
दिवशी या 2 दिवसामध्ये रिद्धपूर चरित्रे या महत्त्वपूर्ण ग्रंथावर आपण चिंतन करणार आहोत. असा हा जाऊ ग्रंथाच्या गावा या सदराचा प्रवास श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन समितीच्या वतीनं आपण सर्वांनी या सदराचा लाभ घ्यावा ही कामना व्यक्त करत असताना हा श्रीकृष्ण आपल्या अंतःकरणामध्ये बीजरूप व्हावा, फलद्रूप व्हावा, आपलं पारमार्थिक जीवन आणि प्रापंचिक जीवनाला तो फलद्रूप करणारा ठरोत ही कामना व्यक्त करतो. ज्या ज्या सर्वांचा सहयोग या सदरासाठी लाभतो त्या सर्वांचं म्हणजे या ठिकाणी